प्रभाग क्रमांक 9 मध्ये महावीर ढक्का यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय. विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांना चितपट जोरदार हल्लाबोल. आमदार अर्जुन खोतकर आणि विष्णू पाचफुले यांच्यावर महावीर ढक्का यांचा जोरदार निशाणा. आज दिनांक 18 रोजी रविवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपचे उमेदवार महावीर ढक्का यांनी रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यानं दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केलं आहे. जालन्यातील टॉप 5 मताधिक्यांमध्ये त्यांचा समावेश असून विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली ही निवडणूक जनतेनं एकतर्फी त्यांच्या बाजूने झुकवली. विजयानंतर माध्यमांशी बोलताना नगरसेवक महावीर ढक्का यांनी विरोधकांवर थेट आणि आक्रमक शब्दात हल्लाबोल केला. आम्ही विकास, काम आणि विश्वास याच्या जोरावर निवडणूक लढवली तर विरोधक जातीपातीचं राजकारण, खोटे आरोप आणि गुंडगिरीचे मुद्दे उकरून काढण्यातच गुंतले होते, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. यांचे दारूचे अड्ड्यांचे हे बनावट दारू विकतात, लोकांच्या लेआउटवर कब्जा यांचा, 2 नंबरचे धंदे यांचे असल्याचा घणाघात ढक्का यांनी विरोधकांवर केला. प्रभाग क्रमांक 9 मध्ये रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं करण्यात आली आहेत. याच विकासाच्या बळावर भाजपचा संपूर्ण पॅनल निवडून आल्याचा ठाम दावा ढक्का यांनी केलाय. विरोधकांनी वैयक्तिक टीका, आक्षेपार्ह भाषा आणि अपप्रचार केला. मात्र मतदारांनी विकासालाच कौल दिला असंही त्यांनी स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानत जनतेनं माझ्यावर टाकलेला विश्वास मी कधीही तुटू देणार नाही, मी अहोरात्र नागरिकांसाठी उपलब्ध राहीन असा शब्द दिला. निवडणूक काळात माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि अक्षय गोरंट्याल यांनी 4 सभा घेत विकासाच्या मुद्द्यावर मतदानाचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद देत संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून टाकलं असं चित्र दिसून आले. मस्तगड भागात 20 वर्षापूर्वीच गुंडगिरी संपवली तर इन्कम टॅक्स कॉलनीत 9 वर्षापूर्वी दादागिरीला पूर्णविराम दिला असं ठामपणे सांगत याच विश्वासामुळे प्रभाग क्रमांक 9 मधील जनतेनं मला भरभरून मते देत विजयी केले असं महावीर ढक्का यांनी ठणकावून सांगितलं आहे. एकूणच प्रभाग क्रमांक 9 मध्ये विकासाच्या राजकारणाचा दणदणीत विजय झाला असून महावीर ढक्का यांनी विरोधकांना नामोहरम करत आपला निर्विवाद नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केलाय. नमस्कार. प्रभाग क्रमांक 9 मधून जनतेने मला महावीर रामकुमार ढक्का, विक्रांत महावीर ढक्का, मंगल नंदकिशोर गरदास, संध्या संजय देटे आम्हाला भरघोस मताने विजय केल्याबद्दल मी प्रभाग क्रमांक 9च्या जनतेचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी मला जे मतदान केले, लीड दिली, त्याच्याबद्दल मी प्रभाग 9च्या जनतेचा ऋणी राहीन. आणि माझ्या वार्डमध्ये माननीय आमदार साहेबांनी 9 वेळेस छोटे छोटे सभा घेतले, त्याच्या पोरांनी 3 वेळेस सभा घेतले. त्यांनी सिंहगर्जना केली होती की 4 सीट सेनेचं लागण और माझी डाळ पतली होईल. बघा साहेब, जनतेने कॉल का दिलेला आहे. 4 बीजेपीचे सीटे आले, ते बी भरघोस मताने निवडून आलेले. आणि उमेदवारांनी जे पाचफुलेंनी माझ्या जातीवर उल्लेख करून लोकांना सांगितलं और माझ्या भावाचा व्हिडिओ व्हायरल केला, ते शुभम टेकाळीने बनवून की गुंड है, गुंड परित्त, गुंडगिरी संपवणार. अरे मित्रा, मी 20 वर्षापासून पहिलेपासूनच मस्तगडवर गुंडशाही संपुष्टात आणलेली आहे. मस्तगडावर कोणी गुंडशाही करत नाही. त्यानंतर इन्कम टॅक्स कॉलनीला मागच्या 9 वर्षापूर्वी जे वातावरण होतं, तिथं 3-4 समाजाचे लोक दादागिरी करत होते, तिथं बी मी गुंडशाही संपुष्टात आणलेली आहे. अरे तुम्ही म्हणतात प्रभाग 9 मध्ये गुंडशाही संपवणार. अरे ते गुंडशाही आहेच ना, तर कुठं संपवणार आहे. तुमचं गुंडशाही बघा, तुमचे दारूचे धंदे होते, माझे दारूचे धंदे नाही. तुम्ही डुप्लिकेट दारू विकतात, माझी दारूचे दुकान नाही. तुम्ही लेआउटला ते ताबा केलं, मी ताबा केले नाही. तुमचे अजून काय धंदे सांगायचे असेल ते सांगा ना. तुम्ही माझ्या जातीवर उल्लेख केला, तुम्ही याच्यावर केला. अरे विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं असतं, निवडणूक लढवायची असती. 2च पैलवान निवडून उभं राहिले तर एक निवडून येणार, एक पडणार आहे ना. पण तुम्ही तो असा केला जसा केला मी गुंड आहे ये. अरे मित्रा, बघून घ्या किती लीड भेटली, किती लोकांनी मतदान केलं.
5,000चा आकडा जालना शहरात टॉप 4 मध्ये माझी लीड आहे. सगळ्यात जास्त मतदान पडलेले आहे. माझ्या मुलाला विक्रांतला बघा किती, त्याने शुभमने तर सांगितलं सुशिक्षित आहे, ये हे ते हे. अरे बघ ना, सुशिक्षित माझा मुलगा बी ग्रॅज्युएशन झालेला आहे बाळा. अरे कसं लोकांनी मतदान केलं, कसं निवडून दिलं. प्रभाग 9च्या जनतेचा मी ऋणी आहे. अजून तुम्हाला काही माझ्यावर चिखल फेक करायची असेल तर मी सदैव तुमच्यासाठी तयार आहे. तुमचं सगळं आपल्याकडे आहे, हे विसरू नका. फक्त विकास करा, विकासच्या मुद्द्यावर निवडून द्या. मी सतत लोकांमध्ये असतो, लोकांमध्ये काम करत राहतो. पुढच्या भविष्यात अजून तुम्हाला 9 नंबरचा विकास जालना शहरात 1 नंबरचा करीन. प्रभाग 9च्या जनतेचा मी ऋणी आहे, जे मला विश्वास दाखवला. जे माझी छबी यांनी विरोधकांनी खराब करण्याचा प्रयत्न केला, पण जनतेने ऐकलं नाही. और महावीर डक्काच्या पूर्व पॅनलना भरघोस मतांनी विजय केलाय. बीजेपीच्या कमलाच्या फुलावर निशाणे मतदान केलं. ते सगळ्या जनतेस हात जोडून नमस्कार करतो.